आता एक क्रमांक 12 आणि या 12 9 नंबरची मुली आणि मुलीचा जर या ठिकाणी पाहायचं म्हणलं तर ज्ञानोबाईंनी या ठिकाणी सांगितलं गुरुकृपाची असणारी दृष्टी. दृष्टी त्या ठिकाणी आपल्याला कशा रूपाने देतात या ठिकाणी प्राप्त त्या ठिकाणी करून देत असतात आणि त्यासोबत जी असणारी विद्या ही विद्या सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त करत असतात. अशा प्रकारचं सरळ आरोग्य या ठिकाणी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मला जाईल माझे त्या त्या ठिकाणी मी मस्तपैकी मी तुझ्या ठिकाणी सद्गुरू पाहिजे तुमची या ठिकाणी आजची असणारी सेवा सर्वांना स्रोत आहे. पर्याय पांडुरंगाला 15वी स्मरण आणि याच्याकरता हे असणारी म्हणजे आज आता मला जे काही प्रवचन मिळालेलं आहे ते वशिल्याचं आहे बरं का, डायरेक्टलीच नाही वशिल्याचं आहे हे का नाही. मग नाही ज्याचा वशिला त्याचा पुत्र वशिल्याचं आहे, पेपरावरचं नाही किंवा ह्याच्यावरचं नाही का नाही. हा वशिला कोणाचा आहे, दादाचा आहे हे का नाही. हा वशिल्याचं प्रवचन आहे. का म्हणलो असं ते पण सांगतो. माझं एक वेळेला पत्रिकेवर नाव होतं आणि पत्रिकेवर नाव असून सुद्धा माझं 1000 वेळा नाव पुकारलं पण मी हित असून मला सेवा करता आली नाही. मला वाटते 13वी पुण्यतिथी आणि त्या 13व्या पुण्यतिथी निमित्त मी या ठिकाणी पण त्यांची कृपा. कारण जीवनामध्ये संत आणि संत आल्याशिवाय कार्य त्या ठिकाणी शिकला जात नाही. ज्ञानोबाईंनी वर्णन केलं आणि वर्णन करीत असताना निवृत्तीदादाचं वर्णन केलं की हे संत जे आहेत ते संत काय करतात तर या जगाचा उद्धार करण्याकरता या जगाचं आज्ञेनं जाऊन ज्ञान दुःख जाऊन सुख प्राप्त होण्याकरता ते अवतार या ठिकाणी घेत असतात. पण अवतार कोण घेत, अवतार हा खरा देवानेच घ्यावा. देवच अवतार घेतो. जगाचा उद्धार करायचा असेल तर देवालाच अवतार घेतो, देवाला. तुमच्या आमचा अवतार या ठिकाणी होतो पण कसा होईल सांगता येत नाही. काही सांगता जर सांगता येत नाही तर आपण इथपर्यंत कुठं आलो. माझं सुद्धा आपण होतो काय करा. सत्ययुगापासून आपण आलोय पण आपण सत्ययुगापासून आलो आपल्याला सुद्धा या ठिकाणी देव कळला पण देव वळला ना. देव कळलाय पण देव वळला नाही आणि न वळल्यामुळं पुनरपी जन्म पुनरपी मरण. काय केलंय पुन्हा जन्माला येतं. आज सुद्धा आपली परिस्थिती तीच आहे. आपण आता एवढी जर बसलोय सज्जन म्हणून का दुर्जन म्हणून. मी असा प्रश्न करतो या ठिकाणी जे सज्जन आहेत त्यांनी हात वर करा. एक बी नाही पण दुर्जन म्हणून हात वर करा. म्हणजे सज्जन पण नाही दुर्जन पण मग कोण आहे आपण कोण नेमकं. सज्जन आहे
पण सज्जन सज्जन मी सज्जन आहे म्हणून हात वरती करणार काय करील नाही करणार. चातुर्य शेतकरी मिळवी जागा माझी तो मी सज्जन आहे असं कधी मिळवणार नाही. आणि जर एखाद्याने मिळवलं तर तो सज्जन नाही. आणि जर दुर्जन आपण म्हणावं तर एवढं मोठं महान कार्य एवढं मोठं भगवंताचं अखंड नामस्मरण आहे. आणि अखंड नामस्मरण दुर्जनाच हे आवडतं का हो? भगवंताचं नामस्मरण आवडत, हरिकथा आवडत, कीर्तन आवडत, प्रवचन आवडत, हरिपाठ आवडत, असं होईल का शक्य? मग आपण दुर्जनाच्या पण यादीत नाही पण झाडाच्या यादीत आहे. कोणाच्या यादीत आहे आपण? झाडाच्या यादीत आहे. पण संतांनी अवतार घेतला. पहिलं कीर्तन झालं उद्धाराया जन अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन जड जीवा या जड जीवाचा अवतार स्वतः भगवंतांनी त्या ठिकाणी घेतला. अन्य कोणी सुद्धा घेतला नाही. महामागची पाठीमागची परंपरा ज्या वेळेला भगवान शंकर परमात्मानं पार्वतीच्या कानात या ठिकाणी नाम सांगायला सुरुवात केली आणि पार्वती आई साहेबांना समाधी लागली. महाविष्णू मासेच्या पोटामध्ये त्या ठिकाणी फिरले आणि ते नाम ऐकायला सुरुवात केली. पार्वती मातेला या ठिकाणी ज्या वेळेला हे नाम सांगितलं म्हणजे नामाची स्थिती नामाची या ठिकाणी 3 प्रकारची त्याची अवस्था होती. कुणाची वाडी गौरे, कुणाची वली गौरे, कुणाची आंबटी वले. नाम देता क्षणीची या ठिकाणी ज्याची अवस्था होती त्याला खडखड म्हणायचं. ज्याला वैराग्य, कसलं वैराग्य? काढारून वैराग्य म्हणायचं. आणि फुकून 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 त्या ताईचं डोळं गेलं तरी पण ती पेटत नाही. त्याला काय म्हणायचं? ती धड वायली पण नाही, धड वली पण नाही. त्याला प्रस्तुती वैराग्य म्हणायचं. आणि निस्ती जी वय आहे किती काय केलं तरी वाढत बी नाही पेटत बी नाही त्याला मशान वैराग्य म्हणायचं. आपण बघा संसार वाईट आहे फक्त कुठं म्हणतो? माणसाच्या जन्मात अर्थ नाही कुठं म्हणतो? काय म्हणजे हे नाक केलं का कवाच्या कवा पुसले हिरबळ माणसं उपाशी घाला पाणी गुरं डोरं बघायची ती कुशालकडे घुसविलं गेली. कवा ह्याची पोरगी यायची कवा ह्याची माती पट्टीशी उरकून आणि आधी काय म्हणतो तो कवा हे उरकलं पाहिजे. तसं या ठिकाणी जे असणारे संत आहेत या संतांना या ठिकाणी नाम दिलं की या 3 प्रकारचा साधक आहे. प्रस्तुती, मशान आणि काढाडून वैराग्य. काढाडून वैराग्य म्हणले की नाम घेतलं, नाम मिळालं, नामासरशी काय होतं त्या ठिकाणी त्याची अवस्थेला सुरुवात होती. तसं पार्वती आई साहेबांची या ठिकाणी नाम घेतलं आणि आत्मसुखामध्ये ते असणारे बुडले. पण मच्छिंद्रनाथ जे आहे ते मच्छिंद्रनाथ ऐकत होते. कुणाच्या पोटात? मासेच्या पोटात. आणि ती हुंकार देत होती. ज्या वेळेला हे मच्छिंद्रनाथाने या ठिकाणी पोटात ऐकलं आणि हुंकार देत आहे असं त्या ठिकाणी ऐकलं त्यावेळेला भगवान शंकर परमात्मा त्या भगवान शंकर परमात्म्याने या ठिकाणी असा विचार केला की कुणीतरी ऐकते पाहिलं त्या ठिकाणी तर आपलाच गुरु आहे. कोण आहे? आपलाच गुरु. पण पुन्हा विश्वरूपाला या ठिकाणी असणारा मच्छिंद्राच्या पोटात ऐकलेलं आणि मग त्यांना सांगितलं आता कुठं जा. पुन्हा दत्तात्रय पडला.
मच्छिंद्राने बोल गोरक्षेचे केला. गोरक्ष कुणाचा अवतार? मच्छिंद्रनाथाचा अवतार महाविष्णूचा आणि गोरक्षनाथाचा अवतार शंकराचा. पुन्हा मच्छिंद्राने बोल गोरक्षेचे केला. गोरक्ष वळला. गहिनीनाथाचा अवतार कुणाचा? महाविष्णूचा. पण गहिने प्रसादे निवृत्ती कुणाचा अवतार? बरं निवृत्ती नाही कुणाला दिलं? ज्ञानोबरायांना दिलं. ठीक आहे. आणि ज्ञानोबरायांनी या ठिकाणी दिलं. ते ज्ञानोबरायांचा अवतार कुणाचा? महाविष्णूचा. ठीक आहे. आणि तिथून परंपरा लागली. ऐक नाही तुम्ही आपल्या मालिकेत सुद्धा पहा. शांताबाईचा प्रसार बंडोबादाचा, किरोबादाचा आणि किरोबादानंतर श्रीपादबाबाचा. ऐशी चराचर कीर्ती त्यांची. हो माझ्या श्रीपादबाबाची चराचरामध्ये कीर्ती पसरली. कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. एका नाही परंपरा आहे. काय सांगायचा मुद्दा आहे की या ठिकाणी जोपर्यंत सद्गुरु कृपादृष्टी या ठिकाणी होत नाही, जोपर्यंत सद्गुरूच्या नामाचं चिंतन आपण या ठिकाणी करीत नाही. आता नामाचा प्रसार किती जलद गतीने चालू आहे, पण घेणारे कमी बरं का. नाम मिळवणारे जास्त पण घेणारे कमी. आमच्या सुधीर भाऊने मस्त चिंतन मांडलं. दोन प्रकार पडतात. आपल्याला नाम आवडतं का आवडतं? नामाला काय काय होतं? नाम आपण कशा करता घेतो? नाम घेतल्यानंतर काय काय होतं? मला चुकत असलं तर सांगा बरं. नामाने आनंद तयार होतो हे काय? आणि आनंदाचं दुसरं नाव प्रेम. आनंदाचं दुसरं नाव प्रेम. म्हणजे नाम घेतल्यानंतर प्रेम तयार आपल्या या ठिकाणी होतं. आणि ज्या वेळेला हे प्रेम त्या ठिकाणी तयार होतं त्यावेळेला तो प्रेमात काय करतो? आनंदात राहतो. आणि इथून बाजूला गेला की ते प्रेम मावळतो. पुन्हा तो नाम घेत. म्हणून याच्याकरता नाम आणि आदर, प्रेम आणि आदर ही दोन वाक्य पाहिजे बरं का. जिथं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या जोडीला तिथं आदर आहे. आदर याचा अर्थ काय? आदर याचा अर्थ माझा आदर. मी सद्गुरूचा आहे आणि सद्गुरू माझा आहे. जसे ज्ञानोबराय म्हणतात आकार आपुले चोपाळून भरे आणि वरी वैसव पावले श्री गुरूंची या ठिकाणी. कारण संतांशिवाय सद्गुरू शिवाय या ठिकाणी सद्गुरू वाचवली सापडण्यास सोय दहा ते पाय आधी आधी या ठिकाणी. ज्ञानोबरायांनी इतकं सोपं आपल्याला करून सांगितलंय. ज्ञानोबरायांनी पहिल्या आद्याच्या ठिकाणी गणपतीचं स्तवन केलं आणि तिथून पुढे सगळे प्रश्न कोणाला विचारले तो सगळं वर्णन या ठिकाणी निवृत्ती दादांचं केलेलं आहे. जर आपण या ठिकाणी त्या नामाचं नित्य चिंतन करीत असेल तर आपण सद्गुरू स्मरणार्थ या ठिकाणी आठवण त्या सद्गुरूचं वास्तव्य आपल्या ठिकाणी. मग मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आघात निवारया. पण आपली गती झाली. काय गती झाली? माझं काय झालं? आता खरं बोलतो बरं. तुमचं इतक्यावर काय खोटं बोलत होतं? कोणाला मान आवडतो? आपल्याला मान आवडतं, सद्गुरूला मान आवडतं. कुणाला मान आवडतं? आपल्याला मान आवडतं का सद्गुरूला मान आवडतं? कुणाला वाटतं?
माझं चुकत असलं तर सांगा बरं का. काय वाटतं आपल्याला? आपल्याला मान दिला पाहिजे, आपली पूजा केली पाहिजे, आपली स्तुती केली पाहिजे, आपला गौरव त्या ठिकाणी केला पाहिजे. हे आपले अहंकार. काय अहंकार? काय केलं आपलं आणि काय राहिलं त्याचा विचार आपण केला का? आपलं जीवन काय आणि राहिलं काय? अहो, जे संत आहेत या संतांना या ठिकाणी आपल्यावरती कृपा केली. प्रत्यक्ष सद्गुरू जो आहे आपला संत आहे, त्यांनी आपल्यावरती कृपा केली आणि कृपा करून त्या पदावरती बसवलेलं आहे. राहिली कुठं अहंकार? पण माझं म्हणल्याशिवाय नाही, आणि माझं म्हणलं की दुःखाला कारणीभूत, दुःखाला कारणीभूत. उन्हाळ्याचे दिवस 10 ते 12 कीर्तन केले आणि इथून चालत जायचं कुठं? श्रीगोंद्याला. पण चालता चालता मध्यंतरीचे आजीबाई भेटली. हो महाराज, थांबा जरा थांबा. म्हणलं का आजी? म्हणलं मला पण यायचंय. कुठं? श्रीगोंद्याला यायचंय. त्या आजीच्या डोकं पेटी भली मोठी, आणि ती पेटी घेऊन आजी त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी मध्यंतरीत आल्यानंतर महाराज म्हणजे थांबता का इथं? म्हणलं का? अहो म्हणजे घराला कुलूप लावलं का नाही, पण नेमकं लागले का नाही माझ्या लक्षात नाही. म्हणजे काय करू? म्हणजे थांबा या पेटी बशी. तर मी घर नाही. म्हणून ती आजी या ठिकाणी कुलूप लावण्याकरता घरी आली आणि महाराज त्या पेटी बशी उभा आहे. महाराज उभा असताना वरून गाडी आली पोलिसाची आणि पोलिसाच्या गाडीने विचारलं, महाराज इथं उन्हात का बसलाय? नाही म्हणले, काम आहे म्हणून बसलो. म्हणले पेटी कोणाचे? आता कोणा सांगू? महाराजाच्या लक्षात आलं, पेटी जर आपली नाही मला तर उचलल्याशिवाय राहणार म्हणाय काय हरकत आहे? पेटी माझीच. आणि एक सांगतो, पोलिसासारखं संशय कुणीच नाही. त्यांनी बारकाईने पाहिलं त्या पेटीतनं टिप्पी 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 असं रक्ताचा थेंब. पुन्हा विचारलं पोलिसाला, महाराज पेटी कोणाची? नाही म्हणजे माझीच आहे. म्हणजे याच्यात रक्त गळते. म्हणजे किली? म्हणजे किली नाही माझ्यापाशी. पेटी माझीच आहे, किली माझी कशी नाही म्हणले, आणि पेटी माझीच आहे म्हणजे टाका. दोघे उचलले, पेटी उचलले महाराज नेला श्रीगोंद्याला. विचारलं, महाराज पेटी माझीच आहे. तोडलं कुलूप, आणि ज्यावेळेला तोडलं कुलूप त्यावेळेला प्रिय होतो. महाराज पेटी कोणाचे? महाराज देह कुणाचा आहे? महाराज देह कुणाचा आहे? मी म्हणता आणि माझे हे तो संपत्तीचे साचू करे जाईल. अरे बारकाव्याच्या वरती विचार केला पाहिजे. वेगळं केलं कुणी नाम आणि आपण वेगळं केलं. सांगितलं कोण आहे तू? मी वासुदेव तत्वता. कोण आहे? तत्वरूपाने वासुदेव आहे. वासुदेव करीतो फेरा वाड्यात बाहेर दारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, दाबण्या तरी जातो माघारा. हा जो वासुदेव आहे ते वासुदेव आखून म्हणतोय. कशानं? तत्वरूपानं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरीशी करुणा ते नाम सोपेरी. रामकृष्ण
वाचेची संतताचं प्यारी काहीच करू नको म्हणले. ह्या नामाचं अखंड चिंतन कर, ह्या नामाचं अखंड त्याचं सानिध्य धर. आणि मग एकदा त्या नामाचं चिंतन केलं की वेगळा होतील. काय वेगळा होतील. आणि ज्यावेळेला वेगळा झाला की अखंड चिंतन या ठिकाणी. मग आता चिंतन आपण नामाचं करावं का सद्गुरूचं करावं? हा रामकृष्ण कुणाचं चिंतन करावं? नाम म्हणावं तर सद्गुरू वेगळा राहते आणि सद्गुरू म्हणावं तर नाम वेगळं राहते. दोन्ही एक होईल का दोन होईल? दोन्ही एकच आहे. नाम तेच सद्गुरू आहे आणि सद्गुरू तेच नाम आहे. दोन्ही एक तत्वाला एक आहे, नाम रूपानच आहे. आणि म्हणून म्हणले तुकाराम नाम घेता. हा जर पाठीमागचं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आपला सद्गुरू सज्जन आहे, त्या सद्गुरूचं नाम चिंतन आपण ठिकाणी केलं की ते नाम आणि संत वेगळा म्हणायचं नाही. आणि जो नाम धारक आहे तो चिंतन केल्याशिवाय राहत नाही. हा चिंतन आहे, चिंतन आहे. हा तद्रूपता काय होईल? त्याची तद्रूपता लागेल. हा आता त्यांनी विषय मांडला होता नाम घ्यावं सुधीर महाराज काय खावं. फार गोड वाटलं बरं का. नाम घ्यावं काय खावं. नाम ऐकावं बरं का. घेतल्याशिवाय काही येत नाही. हा घेतल्याशिवाय काही येत नाही. करीतच नाही तर घ्यायचं काय प्रश्न. हा आता एवढी जण बसले मी आपली दादांची शपथ घेऊन सांगतो. गेल्या वर्षी मेळावा झाला ते आता मेळाव्याला आपण आलो आहे का नाही. एक दिवस सुद्धा न चुकता परिणाम घेतलं कारण राहतो. गेल्या वर्षी मेळावा झाला तेव्हापासून आतापर्यंत एक दिवस सुद्धा खंडनच होऊन दिलं नाही. यावेळी फक्त हात वर करा. मी सगळी स्ट्रीट माझ्या नावावर तुमच्या नावावर. हा काय ताकद आहे का? हा आपण लय झालं प्रबोध झाला की कामच मिळलं त्याच. प्रबोध झाला की काम संपलं, परमार्थ जिंकला. बकरी कापड घालून हिंडायला सुरुवात करायला हवी काय करणार. हा काय करायचं आता तिथून पुढं तर आखंड. आणि एक अनुग्रहाचं चिंतन आहे. हे अनुग्रहाचं चिंतन या ठिकाणी विसर पडत. पण एकदा का प्रबोध झाले की त्या प्रबोधाचं चिंतन सांगतं हे बेट्या हे बाळा अरे तू संसारात गुंतवणूक हो, तुला दिलंय. तू एक वेळ तर त्याचं ध्यान कर. अरे ज्याने तुझ्यासाठी अनाज केला, हा मी तुझ्याच हृदयात बसून आहे, तू ध्यान कर त्याचं. हा तू नको या संसारात होतो. तुला या संसारातून वेगळं आहे, तुला या संसारातून बाजूला काढलाय. तू थोडस विचार कर. तू प्रबोधावर आलाय. प्रबोधाचा अर्थ काय? तुला पूर्णत्वेच्याकडं पहिल्या स्तरावरती पोचवलंय. अरे तू थोडंसं ते लक्ष दे, थोडंसं त्याच्यात कर. अरे थोडं तरी कामाचं कर. नको काय करू. माझ्या त्या अनुभवाने सांगितलं या पहा माझा किती मोठे निमिष. अरे डोळ्याचं पातळ होतं एवढंच आहे. तू नामाचं चिंतन कर. काय होईल तुझं कल्याण होईल. कोटी फळाचा उद्धार होईल. चतुर्भुजन होऊन ठेवले किती. अरे मागच्या पिढ्या आणि पुढच्या पिढ्या यांचा उद्धार होईल फक्त तुझ्या नामाचं चिंतन कर. हा तो त्या नामाचं चिंतन केलं की तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य कोणाचं आहे? माझ्या श्रीपाद बाबाचे, माझे पांडुरंग दादाचे. अरे त्या नामाचं चिंतन
बापा आणि जवळ आलं या ठिकाणी जसा उंदरावरती मांजर टपून बसलंय तसं काळ आपली वाट पाहतोय आणि या काळाच्या तडाख्यातून सोडवले आपल्या सद्गुरूनं. सद्गुरूनं सोडवलं याला आधार आहे. बरोबर आहे म्हणतात तरी करून झाले का आता पाठी राखा इतरात चाले का कोणीतरी अरे आपण आपली पार बनवून घेतले पाहिजे. माझ्याकडे प्रत्येक क्षणाने पाठीमागं कोण आहे तर माझा सद्गुरू आहे याची ठामपणा असला पाहिजे, याचा आधार असला पाहिजे, याचा अनुभव असला पाहिजे. आपण काय करतोय आपल्यालाच कळत ना. आपला बाजार वाढलेला आहे पुढं. स्वतःचं चिंतन करीत आहे तोपर्यंत काय झालं नाही. तुम्ही जगाचं चिंतनाच्या विषयी पडू नका. जगाचा जर विचार तुम्ही करता तर तुम्ही एक दिवस बुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावध झालं पाहिजे. तेवढं म्हणतात तरी माझं सर्व चुकात्री पात्र व्हायचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. तू सावध हो या ठिकाणी. तू जगाचा विचार करू नको. तू स्वतःचा विचार कर. कारण तो आत्मस्वरूप ईश्वर आहे. तो आत्मस्वरूप भगवंत आहे. माझ्या सद्गुरूने या ठिकाणी तुला सांगितलं तू आणि मी वेगळा नाही. तू प्रत्यक्ष माझ्या स्वरूपातला या ठिकाणी स्वरूप आहे. तुला वेगळं म्हणता येणार नाही. तू फक्त हे कर, त्या नामाचं चिंतन कर, त्याला ध्यान कर, माझं स्मरण कर. ज्या ठिकाणी तू स्मरण करशील त्या ठिकाणी मी हजर आहे. कुंडलिकावर देवाचे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद पाठन प्रधान की जय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व संतान की जय. धन्यवाद भाऊ. तळमळ्यांतकरणापासून आणि तसं पाहायला गेलं तर श्रवणाची सुद्धा असं आहे बरं का. नुसतं सांगायचा विषय नाही. प्रवचनात नाव आहे म्हणून नाही मला ते म्हणले ना मग कशी आता हे लागले म्हणले काय गोष्टीला लागलाय म्हणजे पत्रिकेत तर नाव नाही. प्रवचनासाठी ते आले नाही तर कारण सत्संग घडावा. जर मायबापांनो जर जुन्या मंडळींना नामधारक मंडळींना सर्व चिंतनावल्या मंडळींना जर सत्संगाची गरज वाटत असेल, श्रवणाची जर गरज वाटत असेल तर मायबापांना आपल्याला किती श्रवणाची गरज आहे ती प्रत्येकाने आपण थोडंसं जागा होऊन मायबापांनो खऱ्या त्यासाठी सत्संग किती ऐकतं इथं सगळं इथं व्यवस्थित आहे तरी आपल्याला सांगावं लागतं मोठमध्ये या इकडे या. मग मायबापांना घरी काय चालत राहतं आणि म्हणून कारण हे आपल्यासाठी दादांनी केलेलं नियोजन आहे. मायबापाला आपली काळजी असते महाराज आणि म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. पाटील बाबांना लागणार धन्यवाद. अतिशय अंतर्गत त्यांनी चिंतन मांडलं. आता हरिभा